तर काय बोलावं, किती बोलावं आणि कशावर बोलावं हा माझ्या समोर पडलेला प्रश्न आहे। माझ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे की गेल्या 4 वर्ष नगरपालिका ही कुठलाही नगरसेवक नव्हता, नगर अध्यक्ष नव्हता, ही फक्त आमदार, त्यांचे पीए आणि सीओ हे तिघ त्या ठिकाणी नगरपालिकेचा कारभार बघत होते। एक संबंध टर्म या तिघांनी त्या ठिकाणी काढलेली आहे। अनेकदा मी भाषण ऐकतो विरोधकांचे, तर बबलू शेठ ते म्हणत असता की आमच्या हातात सत्ता द्या, विकास काय असतो हे आम्ही दाखवतो। मला प्रश्न पडतो की नेमकी मग सत्ता कोणाच्या हातात होती? सत्ता गेल्या 4 वर्ष एक हाती तुमच्याच हातात होती। 16 कोटी रुपये आपला नफा फंडाचा गोळा होतो तुमच्या आमच्या कर रूपामध्ये। भाडं असेल, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, त्या ठिकाणी दुकान आहे नगरपालिकेचा त्याचा कर असेल, इतर सार्वजनिक कार्यक्रम होता त्याचा कर असेल, आणि या व्यतिरिक्त 25 ते 30 कोटी रुपये आपल्याला राज्य शासनाकडून नगरपालिकेला मिळतात। याचा विनियोग काय केला तर याचा माझी आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे। फवारणीसाठी 4 वर्षामध्ये 75 लाखाचे बिल काढले गेले। फक्त या कोपरगाव नगरीमध्ये 4 वर्षामध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची संख्या 5000 संख्या दाखवली की 5000 मृत जनावर आम्ही विल्हेवाट लावले आणि त्याचे बिल काढण्यात आले। आताही कधी जा तुम्ही रस्त्याने या गल्लीत जा किंवा संभाजी महाराजांच्या चौकात जा, त्या ठिकाणी आताही जनावरांचं गेट टुगेदर त्या ठिकाणी दिसून येईल। कोंडवाडा त्या ठिकाणी या मुक्त जनावरांसाठी बांधलेला आहे, त्याच्यावर वार्षिक खर्च मी नगरपालिकेच्या अहवालात पाहिला 7.5 लाख रुपये वर्षाला खर्च होतो। जवळपास 35 ते 40 लाख रुपये 5 वर्षाला त्या ठिकाणी खर्च केलेला आहे। 75 कोटी नुसते आपले हे जे 72 किलोमीटरचे रस्ते आहे याच्यावर खर्च दाखवलेला आहे, परंतु प्रत्यक्ष स्थिती जर आपण बघितली तर एकही रस्ता असा नाहीये की जिथं खड्डा नाही। अनेक गटारींवर खर्च झालेला आहे। त्या गटारींची अवस्था जर बघितली तर रस्ते खाली गटारी वर झाली, लेवल चुकलेली आहे। थोडा जरी पाऊस झाला तरी आपल्या घरापर्यंत ते पाणी येतं। पेवर ब्लॉकचा जर हिशोब केला तर पेवर ब्लॉक जर खासगी इकडे गेलो आपण तर जवळपास 6,500 रुपये ब्रास, बरोबर ना रे भाऊ? किती? 6,500 रुपये ब्रास विथ फिटिंग बसवले जातात। परंतु आज आपल्या या ठिकाणी माझ्या मते अशोक भाऊंनी बसवलेले किती बसवले तुम्ही? 6,500 रुपये ब्रासनी त्या ठिकाणी अशोक भाऊंच्या गणपतीच्या मंदिरासमोर पिम ब्लॉक लावायचे होते। आम्ही नगरपालिकेला विचारलं, ठेकेदारला, त्याला म्हटलं किती इस्टिमेट आहे? म्हणजे 70,000 रुपये। युनिसी आपल्या शिवसाहेबांनी मला ऑर्डर देऊ शकत नाही। मग मी म्हटलं जर खाजगी केलं तर तो 30,000 रुपये। मग खाजगी 30,000 रुपये करून टाकले। आम्ही आमच्या अष्टविक मंडळाने पैसे देऊन टाकले। एवढा मोठा भ्रष्टाचार आहे। म्हणजे ते पण 80 mm च्या ऐवजी 60 mm चे त्या ठिकाणी गट्टू बसवले जातात। खासगीत 6,500-6,000 रुपयांनी पडतं आणि नगरपालिकेचे 4 वर्षातले बिल पाहिले तर 13,000 ते 14,000 रुपये त्या ठिकाणी बिल काढले गेलेले। प्रचंड भ्रष्टाचार प्रत्येक विभागामध्ये। कचरा व्यवस्थापनामध्ये 4 कोटी रुपये वर्षाला आपले खर्च होता। 33 लाख रुपयाचं महिन्याला बिल काढलं जातं। 1 लाखापेक्षाही जास्त आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता त्या ठिकाणी खर्च होतात। मगाशी परागजी संधानांनी सांगितलं की त्या ठिकाणी अनेक गैरसोयीचं काम त्याच्यामध्ये होतं, परंतु आमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्षित करण्यात जातं, म्हणून त्यांना या अडचणी येतात। त्याच्यामुळे त्यांनाही योग्य तो न्याय दिला पाहिजे असं मताचं मी आहे। आपल्या भागामध्ये आज खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते, जे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि त्यांनी आपला विकासनामा त्या ठिकाणी वाचून दाखवला, जो की परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला त्या ठिकाणी त्या विकासनामावर शाश्वती दिलेली होती। म्हणजे आता मुख्यमंत्री मोठे का उपमुख्यमंत्री मोठे? मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ठामपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्या विश्वासनामातले प्रत्येक काम त्या ठिकाणी पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आहे। त्यामध्ये कामं कुठले आहे? टिळकनगर मधील सरकारी जागेत वास्तव असणारे घरे नियमकुल करण्याचा उतारा मिळवून देण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्या बाबतीत आपण निश्चिंत राहा। कोणाच्याही घराची पायरीला धक्का न लावता बंदिस्त गटार बांधण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत। जो आपल्या भागात पावसाळ्यात त्रास होतो, भागातील सामाजिक लग्न, धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी भागातील सामाजिक सभागृह उभारण्याचा
आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे. संविधान चौक उद्यानाचं सुशोभीकरण असेल किंवा या ठिकाणी टिळकनगर मधील छोट्या छोट्या चौकात हायमॅक्स दिवे लावणं असेल, यासारखी अनेक कामं आपण त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे. परंतु त्याकरता आपली साथ असणं अपेक्षित आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आले, त्यांनी अतिशय थोडक्यात त्यांचं भाषण आटपलं. आमदारांनी देखील 2-3 मिनिटं भाषण केलं, उमेदवारांनी 2-3 मिनिटं भाषण केलं. मला तर कधी कधी समोरच्या उमेदवारांची हसू येते, कारण की आपण जर बघितलं तर उमेदवारी केली कशी. मी हे सगळे उमेदवार त्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी ठरवत होतो. अशोक भाऊ, प्रत्येक उमेदवाराची त्यांना माहिती देत होतो. विकासनामा विश्वासनामा कसा राहील याची चर्चा त्यांच्या बरोबर मी करत होतो. आदल्या दिवशीपर्यंत माझ्याशी चर्चा केली. सकाळी मला फोन केला, विवेक भैया मला राष्ट्रवादीत जावं लागतंय. मला वाटलं ते गमतीनेच माझा काहीतरी म्हणताय, अजून एखादं सीट पाहिजे असेल म्हणून. म्हटलं काका काय म्हटले मला कळलं नाही. त्याने काही नाही, मला राष्ट्रवादीत जावं लागतं आहे. मला अजितदादांचा निरोप आला, तुम्हाला आम्ही महामंडळ देऊ आणि त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी तुम्हाला करावं लागल. म्हटलं काका आपण इकडे प्रयत्न करू, म्हटलं थोडा वेळ द्या मला. तुम्हाला महामंडळ पाहिजे असेल तर मला मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल. परंतु बबलू शेठचा निरोप आला, म्हणे मी मिटिंग करून आलो काकांबरोबर. त्यांनी सांगितलं की काकींची उमेदवारी आपल्याला प्रभागात द्यायची आहे, ते उमेदवार जाहीर करू नका. बरोबर आहे की नाही बबलू शेठ? आणि त्यामुळे आपण त्या प्रभागातले जनार्दन कदम हे काकांना विचारून उमेदवार जाहीर केले. त्यांना सर्टिफिकेट दिलं. त्यांनी जाऊन फटाकडे वाजवले, गळ्यात कमळाचं मफलर घातलेलं होतं. परंतु दुसऱ्याच दिवशी कोणती जातीची कांडी फिरली माहित नाही. आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की मला महामंडळ देत आहे, म्हणून मला उमेदवारी करावं लागण्याची आड घातलेली आहे. म्हणजे याच्यात समाजाचा स्वार्थ कुठं नाहीये. स्वहितासाठी, समाजहितापेक्षा स्वहितासाठी या उमेदवार त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आमचे जे उमेदवार या ठिकाणून गेले त्यांनी गेल्या 9 वर्षामध्ये प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. आजही आपण बघा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आले का नाही तुमच्या घरापर्यंत आमचे उमेदवार? आले का नाही? बरोबर ना, आले का नाही? प्रत्येक उमरा वर असेल खाली असेल प्रत्येकाकडे ते आलेले. समोरचे उमेदवार जिथपर्यंत गट्टू आहे तिथपर्यंत चालता, 2 रील काढता आणि त्या ठिकाणी निघून जाता. म्हणजे अशी परिस्थिती त्यांची आहे. नोट एवढंच नाही, पण गेल्या 9 वर्षामध्ये परागजी संधान हे जवळपास वर्षाला 1000 लोकांच्या गळ्यामध्ये शाल आणि हार टाकली असेल. प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी ते हजर आहे. बबलू शेठ, अशोक भाऊ त्याचे साक्षीदार आहे. संपर्क कार्यालयामध्ये बोलून घेतात आणि त्यांचा यथोचित असा सन्मान करतात. कोणाच्या सुखा दुःखामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठान असेल, उद्योग समूहाचे 3ही अँब्युलन्स मी अनेकदा रेकॉर्ड बघतो महिना अखेर की कोणाच्या रेफरन्सनी त्या ठिकाणी अँब्युलन्स देण्यात आले तर परागजी संधान साहेब हे अग्र क्रमांकाने त्या ठिकाणी नाव येतं की त्यांच्या रेफरन्सनी त्या ठिकाणी अनेक पेशंटला आपण मोफत उपचार किंवा अँब्युलन्स देतो. शोकांतिका आहे की आपली नगरपालिका 80,000हून अधिकची लोकसंख्या आहे. 16 करोड आपला वार्षिक बजेट आहे. एकही अँब्युलन्स आपली त्या ठिकाणी नगरपालिकेची हक्काची नाही. मी या निमित्ताने जाहीर करतो की नगरपालिका ताब्यात आल्या पहिल्या 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी अँब्युलन्स घेऊन आपल्या जनतेसाठी मोफत त्या ठिकाणी ती अँब्युलन्स देण्यात येईल. कोणालाही गरज पडली तर ती अँब्युलन्स तत्परतेने, नगरपालिकेला फार काही माग नाहीये. 3ही शिफ्टला 3 ड्रायव्हर आणि 2 अँब्युलन्स जरी घेतल्या तरी एवढा करोडोचा भ्रष्टाचार, लाखोचे पैसे पाण्यात त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि म्हणून आम्ही खरं तर आज हास्यास्पद होतं संतोष भाऊ, मी त्या ठिकाणी काका कोयटे यांचे चिरंजीव, त्यांचं काय नाव आहे, संदीप, ते वर्ष इथं नसतात म्हणून कोणी ओळखत नाही त्यांना, पण राष्ट्रीय नेते असल्यागत त्या ठिकाणी भाषण करत होते. जणू काही कोपरगाव 7-12 त्यांच्या नावाने आहे. ते आम्हाला त्या ठिकाणी पाणी चोर म्हणून संबोधित करत होते. मी संदीप कोयटेंना सांगू इच्छितो की या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवाराने काय केलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु तुमचे जर कारनामे मी उघडे करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल. या ठिकाणी खरं तर नुसतं उमेदवाराचा अर्ज आम्ही मागवला. आमच्या उमेदवारावर एकही केस त्या ठिकाणी फॉर्म मध्ये नाही. पण समोरचे उमेदवार आहे त्यांच्यावर किती केसेस आहे हा त्यांचा अधिकृत फॉर्मचा नमुना आहे. 7 केसेस आहे. किती? 7 केसेस आहे. कशा प्रकारचे केसेस आहे?
420, 408, 409, त्या ठिकाणी 120, 405, 418, 406, 467 हे कलम काकासाहेब कोयटे यांच्यावर या ठिकाणी आरोप झालेले आहे. 7 केसेस नील झालेल्या केसेसची मी बोलत नाही. महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे. 420, 408, 409 याचा अर्थ काय कदाचित तुम्हाला माहित नसेल. मी सोप्या भाषेत सांगतो. याचा अर्थ असा होतो 420 म्हणजे फसवणूक, 408 म्हणजे ठगणूक, त्याचप्रमाणे 409 म्हणजे विश्वासघात करणे. या केसेस कोणावर आहे? काकासाहेब कोयटे या माणसांनी विश्वासघात केलेला आहे, ठगवलेला आहे, फसवणूक केलेली आहे. अशा माणसाला आपण निवडून देणार आहे का? हा माझा कोपरगावकरांना आजच्या निमित्ताने प्रश्न आहे. नुसती एक केस नाही तर त्यांचे सुपुत्र, काय नाव म्हटले? संदीप कोयटे नाव विसरावं लागतं, कारण की हे सांगता आम्ही हजारो लाखो किलोमीटर वर्षाला फिरतो. माझा त्यांना प्रश्न आहे, या कोपरगावच्या 75 किलोमीटर रस्त्यांवर ते किती फिरले हा खरा मला त्यांना विचारायचा प्रश्न आहे. खर तर शिर्डीमध्ये ताज हॉटेल सुरू करण्याचे नावे गंडा. लोकमतची बातमी आहे. कॅनरा बँकेचे 39 कोटीची फसवणूक, सीबीआय कडून गुन्हा दाखल. सीबीआय कोपरगाव नगरीमध्ये कोणावरच सीबीआयचा गुन्हा दाखल नसल. यांनी हा अवमान यांनी पटकवलेला आहे. ईडीच्या केसमध्ये 1 दिवस हे जेलमध्ये हे संदीप कोयटे त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहून आलेले आहे. यांच्या कुंडल्या काढायला लागलं तर पूर्ण रात्र कमी पडल. या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलंय, कॅनरा बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे कंपनीचे माजी संचालक, इतर नावं घेत नाही, संदीप कोयटे यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवलेला आहे. म्हणजे हे असे ठगे करणारे आणि फसवणूक कोपरगावची आणि बँकेची, हे अशा लोकांना आपण तिथं बसवायचं आहे का? आणि का बरं? तर यांचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी. हे बघा, हे कॅनरा बँकेची नोटीस आहे. किती कोटीची नोटीस आहे? 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, 10 कोटी नाही, 20 कोटी नाही, 50 कोटी नाही, 141 कोटी या माणसांनी थकवले. त्या एवढे 141 कोटीची नोटीस ही कॅनरा बँकेची त्यांच्या नावाने स्पष्टपणे लिहिलंय. संदीप ओमप्रकाश कोयते केलेलं आहे. नाव कोयटे कळू नये म्हणून पेपर मॅनेज करून कोयते लिहिलेलं आहे. पण हा तोच ठग्या आहे जो यांनी कॅनरा बँकेला ठगवलं आणि ताज हॉटेल आणि अनेकांना त्या ठिकाणी उजाड केलेला आहे. नुसतं निवारा भागातील लोकांना उतारे दिले, घरकुलं बांधले. त्यांच्या घरकुलाच्या उतारावर आजही त्या ठिकाणी बँकेचे बोजे आहे. त्यांचे बोजे त्यांच्या नावावर झाले नाही. आणि हा आम्हाला पाणीचोर म्हणतो. हे 5चे 5 शेततळे त्या ठिकाणी आहे, स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीत विकत घेतलेले आहे. त्यामुळे आज आपल्याला त्या ठिकाणी जे काय होतं तेवढं कमी जास्त प्रमाणात काय होतं त्या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे. आता संतोष भाऊंनी या ठिकाणी मला अजून एक बातमी दिली. आता ती वाचावी की नाही? कुठला पेपर आहे संतोष भाऊ? बातमी आहे, मी माझं मन घडत नाही. काका कोयटेंविरुद्ध विनयभंगाची तक्रार. हा घ्या पुरावा पत्रकारांनो. संभाजीनगरची बातमी आहे, पुण्याची आहे. संभाजीनगरची माहिती घ्यावं लागेल तुमच्याकडे असेल तर. म्हणजे असे भामटे लोक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये उतरवलेले आहे विरोधकांनी. आणि ते म्हणता आमच्या पायाखालची वाळू घसरली. अरे तुमच्या पायाखालची सगळी जमीनच घसरलेली आहे. यांची नैतिकता नाही, यांच्या कारभारामध्ये नीतिमत्ता नाही. असे लोक आपण अजिबात त्या ठिकाणी निवडून जाऊ देणार नाही. याच्यामध्ये अनेक शक्ती त्या ठिकाणी एकवटलेल्या आहे. आपल्या कोपरगावचा अनेकदा म्हणता येईल की आम्हाला विकास करायचा म्हणून संधी द्या. तुमच्याच ताब्यात गेल्या 4-5 वर्षापासून कोपरगाव नगरी त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी देखील काही महाभाग ह्या परिसरातील नगरसेवक अनेकदा आपल्याला भूलतापा देत असतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू. मला तुम्हाला विनंती आहे, जंगूशेठ अजमेरे असतील किंवा माधवराव आढाव असतील, यांचा वेगळा इतिहास मला काही सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु या ठिकाणी 7 नंबर प्रभागामध्ये हा विशेष प्रेम खरं तर माझा या ठिकाणी आहे. मी या निमित्ताने आपल्याला जाहीर करतो की तुम्ही हे दोन्ही उमेदवार निवडून द्या. नगराध्यक्ष उमेदवाराला लीड द्या. हा प्रभाग मी स्वतः त्या ठिकाणी दत्तक घेतो आणि आपले सगळे प्रश्न सोडवल्या वाचून मी राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. खरं तर आलो आहे या ठिकाणचे. तुम्ही राजाभाऊ शिंदे आहे, माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ दारुणकर आहे. राजाभाऊंनी मला सांगितलं की भैया मी याच वॉर्डातून निवडून गेलो आणि नगराध्यक्ष झालो होतो. त्यावेळेस पहिली
विजयराव असतील, अशोक भाऊ असतील, या ठिकाणी नगरसेवक आपण केलेले आहेत. बबलू शेठ पण होते, कामाचा माणूस होता. राजाभाऊ शिंदेंना जेव्हा आपण नगराध्यक्ष केलं तेव्हा पहिली पाणी पुरवठा योजना आपण त्यावेळेस दिलीप भाऊंच्या कारकिर्दीमध्ये झाली. ती 2006 पर्यंत चालणार होती. त्याच्यानंतर आपण पुन्हा एक पाणी पुरवठा योजना 42 कोटीची मंजूर केली. खरं तर शुद्ध पाणी येणार होतं, परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी त्यामध्ये खोडा घातला. स्वतःच्या राजकीय स्वार्थापायी 125 कोटी रुपये खर्च झाले. तरी आपल्याला गेल्या 300 दिवस, आता 11वा महिना चालू या वर्षातला, 300 दिवसामध्ये फक्त 62 दिवस आपल्याला त्या ठिकाणी पाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपल्याला सपशेल खोटं त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही दिवसाला तुम्हाला पाणी देऊ. संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल, हे रोज आपल्याला त्या ठिकाणी पाणी त्या नगरपालिका देता आहेत. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी खरं तर आहे, परंतु मी बोलणार नाही. आपण राजाभाऊंना या ठिकाणी निवडून देऊन नगराध्यक्ष केलं, परंतु आता जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान फिक्स आहे. मी एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी डॉक्टर अजमेरे असतील, श्री आढाव असेल, यांना निवडून द्या. उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्याचं काम हे मी त्या ठिकाणी करल. परंतु आठ एकच आहे की दोन्ही उमेदवार आणि वरती त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवाराला तुम्ही संधी दिली पाहिजे. डॉक्टर साहेब, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्हाला नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची आम्ही त्या ठिकाणी संधी देऊ. हा मान तुमच्या वार्डाला आम्ही त्या निमित्ताने देऊ. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांवर भरभरून असा आशीर्वाद आपण त्या ठिकाणी द्याल ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. डॉक्टरांना मी सांगितलं, डॉक्टर साहेब तुमचे अनेक पेशंट या भागातलेच आहे, परिचय आहे. त्यांनी मला सांगितलं, भैया साहेब आमचा जंगूशेठ अजमेरेंचा हा वारसा पुन्हा एकदा चालवण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. मी देखील काही संकल्पना केलेल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मी या ठिकाणी 1 दिवस मोफत या आमच्या वॉर्डाच्या सगळ्या लोकांसाठी देणार आहोत, हे देखील त्यांनी मला आवर्जून सांगितलं. नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल, या सगळ्या गोष्टी, आपला फिरता दवाखाना असेल, तो देखील आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आम्ही करून देणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी खरं तर आज मला आपल्याशी संवाद साधून आपल्याला या कल्पना द्यायच्या होत्या. अपेक्षा एवढीच आहे. अनेक लोक या ठिकाणी स्थानिक नगरसेवक म्हणतात की टिळक नगर हा माझा बालेकिल्ला आहे, 7/12 माझ्या नावावर आहे, जणू काय असं त्या ठिकाणी बोलता. या निवडणुकीत आपल्याला दाखवून द्यायचंय की हा परिसर कोणा एकट्याचा मक्तेदारी नाही. जे भ्रष्टाचार करतील त्यांना घरचा रस्ता आपण दाखवण्याची काम आपण सगळेजण कराल ही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो की येत्या 2 तारखेला तिन्ही कमळ चिन्हांवर मतदान करून आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सेवा देण्याची संधी आपण या ठिकाणी द्या. कारण की 1 वर्षभरापूर्वी युतीचा धर्म पाळत आपण उपमुख्यमंत्र्यांच्या आव्हानांना दाद दिली आणि त्या ठिकाणी घड्याळ आपण त्या ठिकाणी निवडून दिलं होतं. आणि त्यांची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी त्यांनी आमदार म्हणून काम करायचं, परंतु कुठलंही काम ते करत नाहीये. माझी विनंती राहील, 1.5 महिन्यामध्ये मुख्यमंत्री 2दा आपल्या कोपरगाव नगरीमध्ये आलेले आहेत. 288 मतदारसंघ असताना फक्त 30 ते 40 ठिकाणी सभा घ्यायच्या आहे. नाशिक विभागामध्ये 54 तालुके होते, तरी त्यांनी 4च सभा घेतल्या. आणि नगर जिल्ह्यामध्ये एकमेव आपल्या शहरासाठी त्या ठिकाणी त्यांनी सभा दिलेली आहे. याच्यावरून त्यांचं कोल्हे परिवार आणि कोपरगावावर असलेलं प्रेम आपल्याला दिसून येतं. म्हणून मुख्यमंत्री आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. फक्त आता आपण नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवक निवडून देऊन त्यांचे हात भक्कम करायचे आहे, जेणेकरून आपल्याला विकासाची गंगा कमळाच्या माध्यमातून, खासदारकीलाही कमळ नव्हतं, आमदारकीलाही कमळ नव्हतं, तर आता नगरपालिकेला आपल्याला कमळ द्यावा लागल. मला काल परवाच एक व्यक्ती भेटली की भैया तुम्ही काळजी करू नका, आमचं ठरलेलं आहे. म्हटलं काय ठरलेलं आहे बाबा? ते म्हणे आम्ही वर्षभरापूर्वी घड्याळ दिलं, आता त्यांचं काम आहे काळ्यांचं की त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून पैसे आणायचे आणि आम्हाला जर मुख्यमंत्र्यांना कामाला लावायचं असेल तर आम्हाला कमळ यावर द्यावा लागेल. म्हणजे काळे काम करतील आणि कोल्हे काम करतील आणि शहराचा विकास होईल. मी हात जोडले, म्हटलं कोपरगावकर हुशार आहे. सत्तेचा समतोल कसा साधायचा आणि योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी सत्तेत कसं टाकायचं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांचे हात आपल्याला जर बळकट करायचे असतील तर आपल्याला कमळ
मला आपल्याला एकच विचारायचं आहे की केंद्रामध्ये काय चिन्ह आहे? आवाज आहे ना, माहित नाही का कोणती सरकार आहे? तिसऱ्यांदा आलं ना आता. आपल्याला रेशन असेल, त्या ठिकाणी घरकुला असतील, त्या ठिकाणी लाडकी बहीण असतील, हे सगळं तिकडून येतो निधी. केंद्रामध्ये कोणतं चिन्ह आहे? राज्याचे मुख्यमंत्री कोणत्या चिन्हाचे? पालकमंत्री कोणत्या चिन्हाचे? मग नगराध्यक्ष कोणते पाहिजे? दोन्ही नगरसेवक कोणते पाहिजे? एवढंच लक्षात ठेवा. आणि येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून आपण भरघोस मतांनी या सगळ्या उमेदवारांना विजय करा. हात वरती करून आपण या तिन्ही उमेदवारांना विश्वास देऊया की येणाऱ्या 2 तारखेला आपण कमळ चिन्हावर बटन दाबून त्यांचे हात सक्षम करूया. भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की. पुन्हा स्वागत करतो आणि आभार मानतो की आपण एवढ्या रात्री थंडीत आपण इथं आमच्यासाठी उपस्थित राहिला. आज जर आपण शहराची परिस्थिती बघितली तर गेल्या 10 वर्षात रस्ते नाही, सगळीकडे धूळ आहे, पाण्याचा प्रश्न तसाच आहे, घंटागाडी येत नाही, आरोग्याचा प्रश्न आहे, एक ना अनेक समस्या आहे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जोपर्यंत नगरसेवक होते तोपर्यंत थोडीफार कामे होत होती, परंतु नंतरच्या 4 वर्षात नगर प्रशासक आणि आमदार यांनी फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला. म्हणजे त्याच्यावर बोलायला रात्रभर बोललो तरी कमी आहे, कारण प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला. आज आपण एक तरी रस्ता सुस्थिती दाखवावा का ज्याच्या चांगलं क्वालिटीचं काम झालेलं आहे, जो रस्ता धूळ नाही, असा एक तरी रस्ता दाखवावा. म्हणजे रस्त्याचं जर बघितलं तर इतका भ्रष्टाचार आहे प्रशासक आणि आमदारांचा का रस्ते झाल्यानंतर ना कधी रस्त्याची मापे घ्यायला आलं का कोणत्या रस्त्याचं बिल अडवलं. गेल्या 4 वर्षात नुसता भ्रष्टाचार झाला. ड्रेनेजच्या गटारी केल्या, कोणत्याही गटारीला स्लोप नाही, ते म्हणजे बाथरूमचे आउटलेट गेले खाली आणि गटारी झाल्यावर पर्यायाने पाणी घरामध्ये येत आहे बाथरूम मध्ये. आज आम्ही फिरतोय, आम्हाला लोक कंप्लेंट करताय. आरोग्याचा प्रश्न तसाच, कधी एकदाही फवारणी झाली नाही. आम्ही माहितीच्या अधिकारात घेतलं तर गेल्या 4 वर्षात 75 लाख रुपये फवारणीवर खर्च झाला. झाली का आपल्याकडे कधी फवारणी? स्वच्छतेचं तसंच आहे. 2021 ची बिलं आम्ही माहितीच्या अधिकारात घेतली, त्यावेळी 17 लाख रुपये दर महिना हे स्वच्छतेच्या ठेक्यावर खर्च होत होता. मे 2025चं बिल पाहिलं तर 33 लाख रुपये बिल आलेलं आहे. गेल्या 4 वर्षात अशा इतक्या घरं वाढले का स्वच्छतेचा आधी 2 दिवसात घंटागाडी येत होती ना, आता रोज यायला लागली. काहीच झालं नाही, फक्त भ्रष्टाचार झाला. कारण यांना विचारायला कोणी राहिलेलं नव्हतं. म्हणजे पाण्याचं जर बघितलं तर फिल्ट्रेशन प्लांटवर रोज 1 लाख रुपये खर्च होतोय, पण पाणी स्वच्छ होत नाही. आज प्रत्येकाला आपल्याला 20 रुपये 40 रुपयाचा जार घ्यावा लागतो. जार घेतला, 20 रुपये 40 रुपये खर्च केले म्हणून पाणीपट्टी काय आपल्याला माफ होत नाही. 31/3 पाणीपट्टी घरपट्टी भरायचीच आहे. नाही भरली तर 2% शास्ती प्रति महिना आहे, म्हणजे वर्षाला 24% व्याज. म्हणजे सुखसोयी काही द्यायच्या नाही, फक्त वसूल करायचं. गेल्या 7-8 वर्षापूर्वी हीच घरपट्टी डबल करण्याचा घाट आमदारांनी घातला होता. का तर जास्त पैसा येईल, त्याच्यातून जास्त भ्रष्टाचार करता येईल, सुखसोयी काहीच द्यायच्या नाही. परंतु आम्ही आणि आमचे सर्व जे माझे सहकारी होते, आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 8 दिवस उपोषणाला बसलो. मग कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी मंत्री महोदयांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला आणि ती पट्टी आपल्याला पूर्ववत झाली. नाही तर आज आपण डबल पट्टी भरली असती, एक कोणत्याही प्रकारचे आपल्याला स्वच्छता किंवा काहीच मिळालं नसतं. म्हणून मी आपल्याला सांगतो की आज इतके प्रश्न आहे का कोणताही प्रश्न सुटलेला नाही. फक्त आपण 3,000 कोटी 4,000 कोटी 5,000 कोटी अशी मोठमोठी आकडे बघतोय आणि फक्त स्वप्न दाखवले जातात. फ्लेक्सवर, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर वेगवेगळे प्रलोभने दाखवले जातात का भविष्यात हे होणार ते होणार आहे. शहरात एक तरी ओपन स्पेस दाखवा का जिथं गार्डन झालेलं आहे, का जिथं ओपन स्पेस डेव्हलप केला आहे, का कुठं वॉकिंग ट्रॅक आहे. साधं कोपर गावात बाहेर गावून किंवा आपल्या महिला भगिनी ज्यावेळी गावात जातात किंवा पुरुष गावात जातात, समजा खरेदीला असतील किंवा काही कामाला असतील, एक स्वच्छतागृह नाही करू शकले हे. त्यामुळे बाहेरचे लोक शहरात येत नाही, पर्यायाने व्यावसायिकांवर परिणाम झाला. आपल्याकडे 2दा अतिक्रमण उठवले गेले. दोन्ही अतिक्रमण यांच्या वडिलांच्या आणि यांच्या काळात झाले, पण त्यांचं पुनर्वसन कुठेही केलं नाही. फक्त भाषणं झाले.
आणि येऊन जाऊन कोल्हे कुटुंबाने काय केलं. अहो 20 वर्षामधली 5 वर्ष सत्ता कोल्हे कुटुंबाकडे होती, उरलेली 15 वर्ष तर आपल्याकडेच आहे 2005 पासून. आपण काय केलं, कोल्हे कुटुंबियांनी काय केलं हे ज्यावेळी विचारतात तर आपण त्याच्यावर फक्त कोण शिला लावले आणि उद्घाटन केले. नगरपालिकेची बिल्डिंग असेल, पंचायत समितीची बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशन असेल, वाचनालय असेल, फायर स्टेशन असेल, एक ना अनेक बिल्डिंग अशा आहेत की ज्या कोल्हेताईंच्या काळात मंजूर झाल्या आणि फक्त उद्घाटन केलं. बस स्टँड असेल, यांनी फक्त भ्रष्टाचार करायचा आहे, ज्याच्यात पैसे मिळेल तेवढीच कामे केली. आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो का गेल्या 3-4 दिवसापासून 3 कोटीच्या टेंडरची तयारी चालू आहे. ते टेंडर ही म्हणजे 2 तारखेचा निकाल लागायच्या आत फ्लॅश करून त्यांना ते अर्जंट एका कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे जवळच्या. का तर फक्त त्याचे पैसे काढून घ्यायचे, म्हणजे मग उद्या कॉन्ट्रॅक्टर आणि ती नगरपालिका कुणी बघू. आत्ताच त्यांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळे ते विकासावर बोलण्याऐवजी वेगवेगळ्या विषयांवर बोलताय. हा कुठून आला पाणी, हे अरे आम्ही कुठून आलो याच्यापेक्षा तुम्हाला जर नाशिकचं पाणी चालतं मग आम्ही का नाही चालत, अशा कोणत्याही गोष्टीवर ते चर्चा करताय, विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही. आज गावातले आहे म्हणजे डॉक्टर साहेबांना मी सांगतो का जो आमचा मित्र वारला आनंद आणि मी क्लासमेट होतो, त्यांचा जो उमेदवार आहे भुतडा त्याचा लहान भाऊ कैलास आणि मी डिप्लोमाला बरोबर होतो. याच्यापेक्षा अजून काय दाखले द्यायचे. बाकी तर जाऊ द्या, गेल्या 10 वर्षात आपण आपल्या उमेदवारांनी कोणत्या भागात जाऊन काय काय काम केलं हे दाखव. मी 2006च्या पुराचे मी तुम्हाला पुरावे देतो. 2019च्या पुरात मी काम केलं, कोविडमध्ये मी काम केलं, ज्या ज्या वेळी शहरावर आपत्ती आली आम्ही आणि आमच्या सहकार्यांनी काम केलं. आज ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी होती तर हे हार घालायला आले. आम्ही दरवर्षी हार घालतो, तिथलेच लोक म्हटले यावर्षी पहिल्यांदीच आले. हा मग ती युती झाली. म्हणजे ती कोणत्याही जयंत्या पुण्यतिथ्या, लग्न असेल, कोणतेही समारंभ असेल, सुख दुःख असेल, आपत्ती असेल, कोल्हे कुटुंब आणि आम्ही कायम शहराच्या कामाला आलेलो आहोत. संजीवनी उद्योग समूहामार्फत कोविड सेंटरमध्ये काम केलं, स्वतःचं कोविड सेंटर काढलं विवेक भाईंनी संजीवनी युवा प्रतिष्ठान मार्फत, तिथे आम्ही स्वतः काम केलं. आज शहरामध्ये संजीवनी उद्योग समूहामार्फत 3 ॲम्ब्युलन्स मोफत चालतात. कधी कुणी फोन करा, आम्ही कधी विचारत नाही तू जात कोणती, पंथ कोणता, काय तुझा पक्ष कोणता, ज्याला गरज आहे त्याला आम्ही ॲम्ब्युलन्स देतो. आतापर्यंत 2.5-3 लाख किलोमीटर झाले, 1 रुपया सुद्धा घेत नाही. 1 रुपया न घेता सामुदायिक विवाह करतो. हे कोल्हे कुटुंबियाचं काम आहे. दरवर्षी बिपिन दादांच्या वाढदिवसाला लाखो वया आम्ही फुकट वाटतो. हे करायचं काही नाही आणि फक्त दुसऱ्यांवर आरोप करायचे. तर हा भ्रष्टाचार आणि हे जे चुकीचे कामं चालले आहे हे आपल्याला सगळं बंद करून आपल्याला कुठंतरी परिवर्तन करायचं आहे. आणि विवेक भैयांच्या स्वप्नातलं एक स्वच्छ, सुंदर आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊन एक चांगलं शहर आपल्याला बनवायचं आहे. कोपरगाव सार्वत्रिक निवडणुकीचा, नगरपालिकेच्या निवडणुकीचा आपण वाट पाहत होतो आणि ती आता सध्या सुरू आहे. येत्या 2 तारखेला आपल्याला मतदान करण्याचं आणि आपल्या विकासाचं द्वार खोलण्याचं मोठं भाग्य त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून आपलं मत सुद्धा अशा ठिकाणी द्या की त्या ठिकाणी कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही आणि आपल्या कष्टाचा पैसा, आपल्या कराचा पैसा त्या ठिकाणी वाया जाणार नाही. आमच्या सोनल भाभीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर या कोपरगाव नगरीचे भाग्यविधाता माजी नगराध्यक्ष जंगू शेठजी आजमेरे यांच्या परिवारातून त्या येतात. आणि या जंगू शेठ आजमेरेंचा जर इतिहास आपण बघितला तर आजचे नगरसेवक कुठल्याही कामाचे नाहीत असाच आपला विश्वास होईल. स्वर्गीय जंगू शेठ आजमेरेंच्या काळात ज्या वेळेस सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते व्हायचे तर ते स्वतः त्या कामावर हजर राहायचे. तो कामगार किती पाट्या खडी त्यात टाकतो, किती सिमेंट टाकतो, किती वाळू टाकतो हे पाहण्यासाठी स्वतः जंगू शेठ आजमेरी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. आणि 2 वाजता ज्या वेळेस कामगारांची जेवणाची सुट्टी व्हायची त्यावेळेस त्या मिक्सरचं हँडल सुद्धा जंगू शेठ घरी घेऊन जायचे. माझ्या अनुपस्थित जर यांनी काम केलं
म्हणून ते हँडल सुद्धा घरी घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी पाठी टाकायला जर कामगार चुकला तर त्याला निश्चित बूट मारून फेकायचे. अशा या कुटुंबातल्या सोनल भाभी आजमेरे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे इथं कुठेही भ्रष्टाचाराचा विषय नाही. आमचे दुसरे उमेदवार स्वर्गीय माधवरावजी आप्पा यांचे नातू प्रसादजी आढाव यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि ते सुद्धा या कोपरगावचं भाग्य लिहून गेलेले आहेत. असे आमचे प्रसादजी आढाव स्वतः इंजिनियर आहेत. ते सुद्धा उत्कृष्ट काम करतात आणि आज हे दोन उमेदवार आम्ही आपणाला दिलेले आहे. आपली जबाबदारी फक्त एकच आहे की या दोन उमेदवारांना आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान यांना एक वेळ संधी द्या आणि या भ्रष्टाचारांचं दार त्या ठिकाणी बंद करा. उपस्थित मतदार आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण पाण्याचा त्रास जो प्रत्येक निवडणुकीत बोलला जातो तोच त्रास नेहमी आपल्याला असतो. आणि जर पाण्याचं सांगायचं झालं तर आपण फक्त 72 दिवस पाणी घेतो आणि 1650 रुपये त्या ठिकाणी पट्टी भरतो. मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या सभेत सुद्धा सांगितला त्याचा हिशोब. आपण जर फक्त 72 दिवस पाणी घेतो तर मग त्याचा रेट पडतो काय? तो जवळपास 23 रुपये रोजाचा रेट आपल्याकडून त्या ठिकाणी नगरपालिका वसूल करते. दुसरी नगरपालिका आपल्या शेजारची श्रीरामपूर नगरपालिका जी जवळपास 365 पैकी जवळजवळ 315 दिवस ती त्या ठिकाणी पाणी देते आणि त्यांचा रेट फक्त 6 रुपये पडतो. त्यानंतर राहता नगरपालिका, ही नगरपालिका आपल्यापेक्षा जरी छोटी असली तर ती त्यांच्या नागरिकांना 3 दिवसाआड पाणी देते आणि त्यांचा अर्धा इंचीचा रेट सुद्धा 1300 रुपये आहे. म्हणजे जवळजवळ 96 दिवस ती ही नगरपालिका पाणी देते आणि तिचा रेट जातो 13 रुपये 50 पैसे. मग हिशोब लावा कुठली नगरपालिका आपल्याला लुटती आहे. त्याचबरोबर आपल्या डोक्यावर आपण जे प्रत्येक मतदार या ठिकाणी बसलेला आहे बंधू आणि भगिनी, त्यांच्या प्रत्येक डोक्यावर भैया साहेब आत्ताच 1500 रुपयाचं कर्ज या सत्ता भोगणाऱ्या मागच्यांनी तुमच्या भोकांडी करून ठेवलेला आहे. जर तुमच्या घरात 4 माणसं असतील तर 6000 रुपयाचं कर्ज नगरपालिकेचं तुमच्या त्या ठिकाणी डोक्यावर ठेवण्यात आलेलं आहे. यासाठी त्यांनी आपली इरिगेशनची पट्टी असेल ती जवळजवळ 10.5 कोटी रुपये त्या ठिकाणी थकवलेली आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 वर्षात म्हणजे 2016 पासून तर 2025 पर्यंत अजून ते आकडे 25 चे माझ्यापर्यंत आले नाहीत, पण जे आकडे आले आहेत त्याच्यात जवळजवळ 22 कोटी रुपये तुमच्याकडून वसूल करण्यात आले केवळ पाणीपट्टीचे. आणि त्या 22 कोटी मध्ये सुद्धा इरिगेशनची बाकी आहे तशी आहे ती जवळपास 9 कोटी रुपयाच्या आसपास जाते. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझे पत्रकार बंधू या ठिकाणी बसलेले आहेत. हा पैसा जातो कुठं? मग याचा विनियोग आम्ही टाकला की तुमचा मालमत्ता कर आणि तुमची पाणीपट्टी याचा विनियोग कसा करतात त्याचा निश्चितच उद्या मी पुढच्या सभेत त्याचा स्फोट करेल. पण कालच्या गांधीनगरच्या सभेत मी काल एक स्फोट केला होता. मोबिन भाई, अनिलजी माझ्याकडून नंतर झेरॉक्स घेऊन जा. मोबिन भाई 2024 ला आपले पाठीमागचे सीओ सन्माननीय गोसावी साहेब यांची बदली झाली आणि त्यांनी एकाच महिन्यात म्हणजे 1/2/2024 ते 29/2/2024 या ठिकाणी नफा फंडातून काढलेली बिलं आपण जर बघितली तर या एकाच महिन्यात त्यांनी 1,47,449 रुपयांचे बिलं त्या ठिकाणी काढली. सीओ साहेब, आपल्याला काय एवढी घाई झाली होती?
तर त्यात न केलेली फवारणी जी जवळपास 19 लाख रुपयाची आहे आणि असे बरेचसे आयटम जे काही फक्त आम्हाला त्यात भ्रष्टाचाराचा वास येतो आहे, अशी 1,09,47,449 रुपयाची बिलं त्या ठिकाणी काढलेली आहे. अक्षरशः वेळ फार कमी आहे, त्यामुळं जास्त न बोलता आपणाला फक्त एकच आव्हान करतो की समोरच्या उमेदवारांच्या भूलथापांना बळी पडू नका. कारण समोरचे उमेदवार हे MA पास आहेत, पण ते आता 10वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले आहे. मग आपण विचार करा, जो माणूस केंद्रीय मंत्र्यांबरोबर जेवायला बसतो तो नगरपालिकेच्या राजकारणात खाली का आला, आणि त्यांची पठाणी वसुली तर आपल्याला माहित आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ही सभा आहे, या सभेच्या निमित्ताने कोकण शहरामध्ये विकास हवा असेल तर विवेक व्हायला पाहिजे आणि विवेक व्हायनी जो विकासनामा प्रसिद्ध केलेला आहे, या प्रसिद्ध नाम्यातून कोकण शहरामध्ये येणाऱ्या ज्या सुखसुविधा असतील, आरोग्याच्या असतील, पाणी प्रश्नाच्या असतील, या सर्व बाबी त्यांनी आपल्या व्हिजनमध्ये दाखवून दिलेल्या आहे. तर आपण सर्वांनी या विकासनाम्याला, या जाहीरनाम्याला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे मी सर्व या भागातील रहिवाशांना विनंती करतो. आणि येणाऱ्या 2 तारखेला आपल्या या प्रभागातून जे उमेदवार आहे, प्रसादजी आढावे आणि आपल्या आजमेरीताई आहे, तसेच नगराधीश पदाचे उमेदवार जे आहे आपले पराजी संधान, यांची निशाणी आहे कमळ. आपण सर्वांनी यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी मी सर्वांनी विनंती करतो. हे जे आहेत हे वारसा चालवणे उमेदवार आहेत, तेव्हा कृपया आपल्याला मी सांगू इच्छितो की कोणी कृपया या लोकांच्या भूलथापेला पडू नका. आणि दुसरी गोष्ट, एक कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भैयासाहेबांनी जे विजन तयार केलेलं आहे, विजनरी नेता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये भैयासाहेबांची ओळख आहे. परंतु मित्रांनो, काही लोकांना अशा अडचणी व्हायला लागल्या आता की भैयासाहेब दिल्ली दरबारी जात आहेत, अमित शहा साहेबांसोबत संबंध आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबरोबर सोबत आहेत, आणि या सोबतीमुळे त्यांना जरा खतखत वाटायला लागली की भैया हे सगळे कार्यक्रम आणि रोजगाराच्या संध्या या तरुणांना उपलब्ध करून देतील, ही त्यांना भीती आहे. परंतु भैयासाहेबांनी कॉल सेंटर उभं केलं, लेडी स्ट्रक्चर उभं केलं, अनेक संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून सगळ्या रोजगारांना, तरुणांना संध्या देण्याचं काम आदरणीय भैयासाहेबांनी केले. आणि स्वर्गीय कोले साहेबांचा वारसा आहे. आणि बिपिन दादाचा, आदरणीय बिपिन दादा, सिंहाची छाती आणि वाघाचं काळीज असलेलं आमचं नेतृत्व, माझे मार्गदर्शक बिपिन दादाची साथ ही भैयांच्या पाठीमागे आणि आदरणीय स्नेहलताताईंची साथ ही भैयांच्या पाठीमागे खंबीरपणाने असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भैयाचा म्हणजे एवढेसे रोप लावले या दारी आणि त्याचा वेलू गगनावरी. मित्रांनो, या गोष्टी भैयासाहेबांच्या जरा आपण तपासून पाहिल्या पाहिजे की भैया हे विजननेता कसं आहे, भैयासाहेबांचं विजन काय आहे, कोपरगावसाठी काय काय करू शकतात, कोपरगावच्या विकासासाठी वहिनी साहेब असतील, बिपिन दादा असतील, यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन करायचं काम भैयासाहेबांच्या पाठीमागे उभं केलेलं आहे. आणि इतिहास सांगतो, स्वर्गीय कोले साहेबांनी 45 एकर जागा यसगावच्या या ठिकाणी घेऊन ठेवली आणि तुम्ही आयत्या पेठावरी गावडताय आणि सांगताय आम्ही हे केलं आणि ते केलं. अरे या भूलथापा पारू नका. भूलथापाला आपण मतदारांना मी एक विनंती करतो, बळी पडू नका. हे जे विजन आहे भैयांच्या जवळ, ते विजन असलेलं अभ्यासू नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि तेव्हा सोनलताई आजमेरे आणि प्रसादजी आढाव आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराजी संधान यांची निशाणी आहे कमळ कमळ कमळ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला त्या दिवशी आश्वासन दिलं, लाडक्या बहिणी ज्या आहेत, मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडका बहिणीचे पैसे बंद होणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस भारताची घटना ही आपल्यासाठी काळजीपूर्वक लिहिलेली आहे. आणि ती घटनेने दिलेला अधिकार, मतदानाचा अधिकार हा तुम्हाला दिलेला आहे. तर कृपया 2 तारखेला सकाळी 7 वाजता 7:30 वाजता उठून आपण पराजी संधान, आमच्या भगिनी सोनलताई आजमेरे आणि प्रसादजी आढाव यांच्या या कमळ निशाणीवर
प्रचंड मताचा शिक्का मारून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा अशी आग्रहाची विनंती.